नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 22 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात करणार आहोत आजच्या चालू घडामोडींना. आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024चा किताब कोणी जिंकला? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, न्यूझीलंड. ही जी काही महिला क्रिकेट टीम आहे तिने नुकतंच महिला T20 विश्वकप हा जिंकलेला आहे. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण हे जे काही वर्ल्ड कपचे इव्हेंट असतात यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. न्यूझीलंड जी काही महिला संघ आहे त्याने नुकतंच T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. हे जे काही ICC महिला T20 विश्वकप झालेलं आहे त्याचं हे 9वं संस्करण होतं. याचं आयोजन UAE या देशामध्ये झालेलं आहे आणि विजेता संघ ठरलेला आहे न्यूझीलंड. अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांदरम्यान झालेला आहे. तसेच हा जो काही विश्वकप आहे ते न्यूझीलंड या संघासाठी यासाठी महत्त्वाचा आहे, कारण न्यूझीलंड महिला संघाने पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप हा जिंकलेला आहे. या अगोदर एकही T20 वर्ल्ड कप त्यांनी जिंकलेला नाही. तर हा पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच ज्या काही इतर क्रिकेटविषयक स्पर्धा आहेत त्यांचे विजेता कोण आहेत हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. जसं की महिला आशिया कप झालेला आहे 2024चं, त्याचे विजेता संघ हा श्रीलंका ठरलेला आहे. पुरुष T20 विश्वकप 2024 स्पर्धेचा विजेता भारत हा ठरलेला आहे. पुरुष वन डे विश्वकप 2023च्या जी काही स्पर्धा झालेली आहे त्याचा विजेता ऑस्ट्रेलिया ठरलेला आहे. त्यासोबतच जे काही ICC आहे त्या ICCचे नवीन अध्यक्ष म्हणून जय शाह हे नुकतंच आता पदभार स्वीकारणार आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाची देवतेच्या प्रतिमेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यात कोणते बदल करण्यात आले आहेत? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, A आणि B. अर्थात हे जे काही अगोदर जी आपली सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्टामध्ये जी न्यायाची देवता एक मूर्ती असते मित्रांनो, त्या मूर्तीमध्ये थोडेसे बदल हे करण्यात आलेले आहेत. तर त्या संदर्भामधला हा प्रश्न आहे. आणि ऑप्शन्स काय आहे त्याचे, तर डोळ्यावरील पट्टी काढणे असेल, हातामध्ये जी काही अगोदर तलवार होती त्याऐवजी संविधान हे देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण चित्रामध्ये चांगल्या प्रकारे बघू शकतो मित्रांनो. तर हे बदल हे नुकतंच करण्यात आलेले आहेत. तर त्या घडामोडीविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला यावर प्रश्न हा परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया की नुकतेच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाची देवता जी आहे त्याच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलेलं आहे. यामध्ये डोळ्यावरील पट्टी जी होती ती हटवण्यात आलेली आहे. हातामध्ये तलवाराऐवजी आता संविधान देण्यात आलेलं आहे. आणि असं करण्यामागचा उद्देश काय आहे, कारण देशाचा कायदा हा आंधळा नाही हे त्यामार्फत सुप्रीम कोर्टाला दर्शवायचं आहे, म्हणून असं करण्यात आलेलं आहे. तसेच हातामधील जे काही तराजू असतं मित्रांनो त्या मूर्तीच्या, त्या तराजू काय दर्शवत असतं की समान संतुलन दर्शवतं कायदा आणि न्यायाचं. कोर्ट कोणत्याही निर्णयावर निकाल देताना दोन्ही पक्षांची बाजू हे ऐकून घेतो, हा त्यामधून संदेश द्यायचा असतो. तर या गोष्टीसुद्धा आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच तुमच्यासाठी प्रश्न सोडून जातो आहे की सुप्रीम कोर्टाच्या झेंड्याचं सुद्धा अनावरण झालेलं आहे. तर त्या सुप्रीम कोर्टाच्या झेंड्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी शेतकरी समृद्धी किसान स्पेशल रेल्वे कोणत्या 2 राज्यांदरम्यान सुरू केली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र आणि बिहार या 2 राज्यांच्या दरम्यान ही शेतकरी समृद्धी किसान स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. ही जी रेल्वे असणार आहे ती महाराष्ट्रातल्या देवळाली ते बिहारमधील दानापूर या दरम्यान चालणार आहे. याचा उद्देश काय आहे, का सुरू करण्यात आली ही रेल्वे? कारण महाराष्ट्रामधील जे शेतकरी आहेत त्यांच्या पीक मालाला वेगाने व इतर राज्यामध्ये पोहोचवता यावे म्हणून असं करण्यात आलेलं आहे.
यासाठी जे काही वाहतूक खर्च असणार आहे ते फक्त 4 रुपये प्रति किलो द्यावा लागणार आहे. सॉरी, तर प्रति क्विंटल पाहिजे मित्रांनो, ते चुकून झालेलं आहे. किलो 4 रुपये प्रति क्विंटल पाहिजे आणि अंतर असणार आहे 1515 किलोमीटर. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे जे शेतमाल आहे ते वेगाने व वेळेवर विकता येणार आहे. तर हे फायदे काही शेतकऱ्यांना होणार आहेत. तर हे आपण शेतकऱ्यांविषयी घडामोड आहे आणि आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे मित्रांनो, म्हणून आपल्याला हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचंच आहे, कारण यावर आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यासोबतच महाराष्ट्रामधली एक योजना आहे शेतकऱ्यांसंबंधित, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, जी की महाराष्ट्र सरकारची आहे. याद्वारे काय केलं जातं की शेतकरी जे आहेत महाराष्ट्रातले त्यांना दरवर्षी 6,000 रुपये सरकार देतं आर्थिक सहायता म्हणून, 2-2 हजारच्या टप्प्यामध्ये, म्हणजे असे 3 टप्प्यांमध्ये 2-2 हजार रुपये सरकार देतं. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी अर्थात ISA चे आयोजन भारतामध्ये कोठे करण्यात आले? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली. या ठिकाणी हे ISA अर्थात इंटरनॅशनल जे सोलार अलायन्स असणार आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी अर्थात ISA, त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि यामध्ये जगभरामधून 120 सदस्य सहभागी होतील. कालावधी असणार आहे 3 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर 2024. याद्वारे जे काही या संघटनेमध्ये किंवा आघाडीमध्ये जे सदस्य देश आहेत त्या देशांना सौर ऊर्जेचा अवलंब करण्यास सक्षम करणे आणि सौर ऊर्जेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी निधी गोळा करण्यावर भर दिला जाणार आहे. तर या गोष्टीसुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच आता हे जे काही ISAचा मुद्दा निघालेलाच आहे, तर ISA नेमकं काय आहे त्याविषयीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जे ISA आहे त्याची स्थापना 2015ला झालेली आहे आणि ते भारत व फ्रान्स या 2 देशांनी पुढे येऊन त्यांच्या पुढाकाराने हे याचं स्थापना झालेली आहे. तर म्हणून हा संघटना किंवा आघाडी आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण भारतानं पुढाकार घेऊन याला स्थापन केलेलं आहे आणि याचं मुख्यालयसुद्धा आपल्या भारतामधील गुरुग्राम या ठिकाणी आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या कलमाविषयी सुप्रीम कोर्टाकडून महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कलम 6A. हे जे काही कलम आहे त्याविषयी नुकतंच सुप्रीम कोर्टाकडून एक महत्त्वपूर्ण असा निर्णय देण्यात आलेला आहे. तर त्याविषयीसुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या कलमाविषयी का निर्णय देण्यात आलेला आहे. तर नुकतंच सुप्रीम कोर्टाकडून हे जे काही कलम 6A आहे त्याविषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आलेला आहे. तर हे कलम 6A मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की हे कलम नागरिकत्वाशी संबंधित आहे. हे कलम आसाममधील जे स्थलांतरित लोक आहेत त्यांना नागरिकत्व देण्यासंदर्भामध्ये आहे. यामध्ये उल्लेख आहे की 24 मार्च 1971च्या अगोदर जे लोक आसाममध्ये आले होते त्यांना भारताचं नागरिकत्व हे दिलं जाईल. याला मग यामुळेच कलमामुळे जे काही अशा गोष्टी करण्यात आलेल्या आहेत त्याला सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांकडून आव्हान देण्यात आलेलं होतं, पण नुकतंच सुप्रीम कोर्टाचा 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे कलम योग्यच असल्याचं निर्णय दिलेला आहे आणि हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये 100% MPSCमध्ये कुठेतरी विचारला जाणार कलम 6A संदर्भामध्ये, म्हणून ते स्टार करून ठेवायचं आहे पॉईंट. तसेच वाटलं तर नोट डाऊन करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. नेमकं यामागची पार्श्वभूमी काय होती की 1971 साली आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बांगलादेश या देशाची निर्मिती झाली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे स्थलांतरण करून आसाममध्ये आले होते आणि याला जे काही त्या ठिकाणचे स्थानिक लोक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला होता आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दंगे भडकले होते, अराजकता पसरली होती. असं जवळपास 1979 ते 1985 5-6 वर्षाच्या काळामध्ये हे गोष्टी घडतच राहिल्या. त्यामुळे नंतर आसाम अकॉर्ड करण्यात आला आणि त्यामध्ये असा ते एक प्रकारचा करार होता. त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की याद्वारे भारतीय नागरिकत्व कायदा जे आहे 1955 त्यामध्ये एक नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं होतं, 6A नावाचं कलम 6A, आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की 24 मार्च 1971च्या आधी जेही लोक बांगलादेशमधून आसाममध्ये आलेले आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल. तर त्यावरूनच हे मुद्दा उठलेला होता आणि याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलेलं होतं.
त्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते कलम योग्यच असल्याचं आता डिसिजन दिलेलं आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्त्वाची घडामोड आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की जागतिक रजोनिवृत्ती दिन अर्थात मेनोपॉज डे कधी साजरा करण्यात आला. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए 18 ऑक्टोबर हा नुकतंच मेनोपॉज डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. तर हे मेनोपॉज काय असतं याविषयी सुद्धा आपल्याला थोडं अधिकची माहिती बघायची आहे. याची थीम लक्षात ठेवायची आहे मित्रांनो यावर्षीची, मेनोपॉज हार्मोन थेरपी. हे जे रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असते ते काय असतं तर महिलांमध्ये वयाच्या 42 ते 45 या वयामध्ये जी मासिक पाळी असते ती मासिक पाळी येणं बंद होत असते. यालाच मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणतात. हा प्रश्न आपल्याला सायन्समध्ये विचारला जाऊ शकतो, म्हणून हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे की हे मासिक पाळीला सुरुवात कधी होत असते एखाद्या महिलेमध्ये, तर 12 ते 14 या वयोगटामध्ये मासिक पाळीला सुरुवात होत असते आणि ती चालते वयाच्या 42 ते 45 या वयापर्यंत. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, केंद्र सरकारने समर्थ योजनेचा कालावधी 2 वर्षांसाठी वाढवला आहे. त्याचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, वस्त्र उद्योग क्षेत्राशी ही योजना संबंधित आहे मित्रांनो, समर्थ योजना. आणि त्याचा कालावधी नुकतंच केंद्र सरकारनं 2 वर्षांसाठी वाढवलेला आहे. त्या संदर्भामध्ये अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. ही जी समर्थ योजना आहे ती केंद्रीय वस्त्र मंत्रालय जे आहे त्यानं नुकतंच या योजनेचा कालावधी 2 वर्ष वाढवलेला आहे 2026पर्यंत. आणि यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे 495 कोटी रुपये. यामुळे काय होणार आहे की 3 लाख लोकांना जे वस्त्र उद्योग क्षेत्राशी संबंधित आहेत अशा लोकांना त्या वस्त्र उद्योग क्षेत्राशी संबंधित कौशल्य स्किल्स विकसित करता येणार आहेत. आणि उद्देश अल्टिमेट काय आहे की वस्त्र उद्योग व संबंधित जे क्षेत्र आहेत त्यामध्ये रोजगारांची निर्मिती करणे. तर हा मेन उद्देश आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए 17 ऑक्टोबर हा नुकताच गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. याची थीम लक्षात ठेवा अगोदर. यावर्षीची थीम काय होती की एलिमिनेटिंग सोशल अँड इन्स्टिट्यूशनल ॲब्युजेस ही थीम होती यावर्षीची. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की दारिद्र्य निर्मूलन संबंधीमध्ये किंवा त्या संबंधात काही महत्त्वाच्या समिती आहेत. तर त्या समित्यामध्ये 2 महत्त्वाच्या समित्या आहेत. सुरेश तेंडुलकर समिती असेल दारिद्र्यशी संबंधित आणि रंगराजन समिती. या 2 समित्यांवर तुम्ही कोणत्याही परीक्षा घ्या त्यावर प्रश्न हा पाहायलाच मिळतो मित्रांनो. म्हणून हा दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित ज्या समित्या आहेत, सुरेश तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, ते आपण नोट डाऊन करून ठेवायचं आहे, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काल ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर कालचा पहिला प्रश्न आपण बघितला होता की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की भारतातील पहिले बायोपॉलिमर प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठे सुरू करण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, पुणे या ठिकाणी हे प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघितला होता की नुकतेच महाराष्ट्र सरकारने कोणत्या नदीजोड प्रकल्पांना मंजुरी दिली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, दमनगंगा वैतरणा गोदावरी आणि दमनगंगा एकदरे गोदावरी या प्रकल्पांना महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की भारतात हिंदी साहित्य संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हे हिंदी साहित्य संग्रहालय सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेने युरोपा क्लिपर मिशन लॉन्च केलं आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नासाचं हे मिशन असणार आहे युरोपा क्लिपर. याविषयी आपण डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की भारताने कोणत्या देशासोबतचे संबंध बिघडल्याने त्या देशातील भारतीय उच्चायुक्तांना भारतामध्ये परत बोलावून घेतले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, कॅनडा या देशासोबतचे भारताचे संबंध सध्या बिघडलेले आहेत. ते आपण काल डिटेलमध्ये त्याचा अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, नायब सैनी हे हरियाणाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत.
त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच विश्व खाद्य दिवस कधी साजरा करण्यात आला, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 16 ऑक्टोबर हा विश्व खाद्य दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व प्रश्नांविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. त्या होमवर्क क्वेश्चन असा होता की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले, आणि ऑप्शन्स आपल्याला दिलेले होते. याचं योग्य उत्तर आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन, कारण मित्रांनो ते खऱ्या अर्थाने अभ्यास करत आहेत, उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना नक्कीच याचा फायदा त्यांच्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर आपण सांगणारच आहोत. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, ए आणि बी, अर्थात चिराग शेट्टी आणि सात्विक रंकारेड्डी याला मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर आज काही आपण होमवर्क क्वेश्चन देणार नाही हो, तर थांबणार आहोत आपण या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच टेलिग्रामवरील आपल्या मोफत नोट्ससाठी तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन करून घ्यायचं आहे, कारण त्या ठिकाणी आपण आपल्या चॅनल संबंधित अपडेट आणि इतर स्टडी मटेरियल हे टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.